जय शिवराय मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाच्या वेळेस राज्य सरकारनं 2 सप्टेंबर 2025 रोजी एक शासन निर्णय काढला होता की ज्यामध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू आणि त्या हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठा समाजातल्या तरुणांना मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचं जाहीर केलं होतं. तसं त्या शासन निर्णयामध्ये होतं. मात्र पाहिजे तशी अंमलबजावणी त्या शासन निर्णयाची झाली नव्हती आणि त्यानंतर आता 30 मे 2026 रोजी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उन्हामध्ये बसून एक दिवसीय आंदोलन केलं आणि त्यावेळेस मग तिथं विखे पाटील आले आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी एक SOP तयार केली, एकदम सोपी पद्धत. आणि आता यापुढं मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार जी विभागीय आयुक्त यांनी केलेली SOP आहे त्या SOPनुसार मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आणि तीच SOP नेमकी काय आहे सविस्तरपणे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची. त्यामुळे ज्यांना हैदराबाद गॅझेटनुसार जात प्रमाणपत्र काढायचं असेल त्यांनी ही SOP सविस्तर समजून घ्यायची. त्यानंतर त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे अर्ज आहेत ते सर्व अर्जसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्यानंतर जर तुम्हाला पुन्हा यामध्ये काही अडचणी वाटल्या तर त्याबद्दल तुम्ही पुन्हा एकदा कमेंट करून विचारू शकता. आपल्याला माहिती देण्याचा संपूर्ण आटोकाट प्रयत्न केला जाईल. तर चला SOP समजून घेऊ आणि अर्जसुद्धा बघून घेऊ. तर बांधवांनो, हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी मानक कार्यप्रणाली SOP आता प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे की 2/9/2025चा जो शासन निर्णय आहे त्याबद्दलची माहिती. आणि यामध्ये महत्त्वाचा एक पुरावा आहे 13/10/1967 पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज ज्या स्थानिक क्षेत्रामध्ये राहत होते तिथला पुरावा. आता यानुसार एक SOP तयार करण्यात आली आहे. आता ही SOP आपल्याला सविस्तर समजून घ्यायची. मराठवाड्यातील विविध तहसील उपविभागीय कार्यालयात शासन निर्णय दिनांक 2/9/2025 नुसार कुणबी जात प्रमाणपत्र अर्ज करताना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन एक समान कार्यपद्धती ज्याला SOP असं म्हणतात पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. आता यामध्ये नंबर 1 मध्ये आहे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये अर्ज संलग्नित पुराव्यानिशी शपथपत्र मानव दिनांकानुसार 13 ऑक्टोबर 1967चे पुरावे व सूचीप्रमाणे अर्जदाराचे सर्व कागदपत्रासह ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात यावा. अर्जदार व दावा करणारे नातेवाईक यांचे जन्मापासून ते आत्तापर्यंत रहिवासाबाबतचे पुराव्यासहित घोषणापत्र. यामध्ये जर अर्जदार अथवा नातेवाईक मानव दिनांकानंतर जन्माला आले असतील तर त्यांच्या पूर्वजांचे रहिवास पुराव्यासह घोषणापत्र सादर करावे. म्हणजेच 13 ऑक्टोबर 1967च्या नंतरचा ज्यांचा जन्म असेल तर त्यांनी त्यांचे जे काही पूर्वज असतील आजोबा आजा हे यांचे काही जे कागदपत्र असतील ते पुरावे किंवा एक घोषणापत्र सादर करायचे. आता नंबर 2 मध्ये आहे ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत संबंधित सेतू संचालकाने सर्व आवश्यक कागदपत्रासह ऑफलाईन संचिका 2 दिवसात तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अव्वल कारकून महसूल यांच्याकडे जमा करावी. ही कोण करायची? आपण ज्या महाई सेवा केंद्रावाल्याकडे ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केला आहे त्यांनी ती बी 2 प्रतीमध्ये. आता त्यांच्या व्यतिरिक्त आपण स्वतःही केलं तर आपल्याला लवकर करता येईल. त्यानंतर 3रा मुद्दा आहे अर्जदार पूर्वज हे मानव दिनांकापूर्वी सक्षम प्राधिकारी यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर राहत असल्याचे दिसून आल्यास शासन परिपत्रक क्रमांक Lवेस प्रक्र 8 मावक 5 दिनांक 10 मार्च 2005 अन्वये सदरील अर्ज स्वीकारावा अथवा नाकारावा. यासाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे मान्यतेस तहसीलदार यांनी पाठवावे. त्यानंतर 4था मुद्दा आहे शपथपत्र देणाऱ्या नातेवाईकांनी अर्जदार त्यांच्या कुळातील किंवा नात्यातील कसा आहे
याबाबतचे शपथपत्र पुराव्यासहित सक्षम प्राधिकारी यांच्याकडे सादर करावे. आता शपथपत्र ज्या नातेवाईकाचं घेतो त्यांनी ते पुराव्यासहित द्यायचे. त्यानंतर आवश्यकतेनुसार प्रकरणात गाव पातळीवरील स्थानिक समितीचा चौकशी अहवाल मागवावा व तो तालुकास्तरीय वंशावळ समितीकडे अभिप्रायासाठी सादर करावा. ग्रामस्तरीय स्थानिक चौकशीमध्ये 1 ग्राम महसूल अधिकारी, 2 ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी सदरील समितीचे कामकाजाबाबत वंशावळ समितीचे नियंत्रण ठेवावे. हे म्हणजे गावातले असल्यामुळं, गावस्तरीय अधिकारी असल्यामुळं यांना गावातली माहिती असती. मग वंशावळीची माहिती हे आपली तपासणी करणार, पाहणी करणार. त्यानंतर स्थानिक चौकशीत रहिवासी पुरावा पडताळणी, अप्रत्यक्ष मालकीचे घर अथवा भाड्याच्या घराचे लाईट बिल, शेतीचा पुरावा असल्यास त्या अनुषंगाने महसुली पुरावा, गावातील ज्येष्ठ नागरिक जबाब त्यांचा स्थानिक चौकशी अहवाल 10 दिवसात तालुकास्तरीय वंशावळ समितीला सादर करावा. त्यानंतर ग्रामस्तरीय समितीने त्यांच्या स्थानिक चौकशी अहवालात खालीलपैकी उपलब्ध असलेल्या पुराव्यांचा समावेश करायचा. यामध्ये महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब दिनांक 3 एप्रिल 2018 नुसार वडील, काका, आत्या किंवा आजोबा किंवा आजोबाचे भाऊ किंवा बहीण किंवा वडिलाकडील रक्त संबंधातील नातेवाईक यांचा शाळा नोंदवहीतील उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म आणि मृत्यू नोंदवही किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कागदपत्रातील जातीच्या नोंदीचा उतारा. वडिलाकडील रक्तनातेसंबंधातील नातेवाईक यांचा जन्म आणि मृत्यू नोंदवहीतील उतारा, गावची नोंदवही नमुना क्रमांक 14, स्थानिक स्वराज्य संस्थांची कागदपत्रे त्यामध्ये तो असतो. त्यानंतर संबंधित जात प्रवर्गाच्या मानीव दिनांकापूर्वी नोंदविण्यात आलेली वडिलाकडील रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या कागदपत्रात नमूद करण्यात आलेली जात, उदाहरणार्थ जमीन, घर किंवा इतर स्थावर संपदेच्या विक्री किंवा खरेदी अभिलेख, गहाणखत, करारनामा, इनाम, सनद याद्वारे हक्क हस्तांतरित केले गेले असतील त्यापैकी. मुख्यतः छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील राष्ट्रीय नोंदवही यातील वडिलाकडील रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या जातीची नोंद, विदर्भातील जमिनीच्या संदर्भातील कागदपत्रातील खास करून कोतवाल किंवा कोतवार पुस्तकातील वडिलाकडील रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या जातीची नोंद, खासऱ्याचा उतारा इत्यादी किंवा वडिलाकडील रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या जन्म आणि मृत्यू दाखल्यातील जातीची नोंद. त्यानंतर पुराभिलेख संचालनालयातील अभिलेखात उपलब्ध असलेले जातीचा पुरावा देणारे इनाम, जमिनीशी संबंधित कागदपत्रे उदाहरणार्थ लेखी विवरणपत्र, मौखिक पुरावा, पुरुषीस, वंशावळ इत्यादी यापैकी असे जे कागदपत्र असतील ते सर्व आपल्याला याच्यासोबत जोडायचे आहेत. गाव फेरफार नोंद होतील जातीच्या नोंदीच्या क ड ई पत्राच्या नमुन्यातील कागदपत्रे, जुन्या न्याय प्रक्रियामधील कागदपत्रामध्ये नमूद केलेल्या रक्तसंबंधातील नातेवाईकांच्या जातीच्या नोंदी. म्हणजे हे काही सगळ्याला सगळे जोडायचे नाही. यापैकी आपल्याकडे जे पुरावे उपलब्ध आहेत 1967च्या रहिवासाचे त्यापैकी हे जोडायचे. त्यानंतर वडिलाकडील रक्तसंबंधातील पूर्वजांच्या संदर्भात मानीव दिनांकापूर्वी जुन्या जाती व्यवस्थेतील परंपरागत व्यवसायाची नोंद करण्यात आलेले शासकीय आणि निमशासकीय प्रमाणपत्र, आडनावाऐवजी परंपरागत व्यवसायाचा जात म्हणून नोंद असलेला जुना अभिलेख, मानीव दिनांकापूर्वीची सनद किंवा कामकाज ज्यात महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948, 1948चा 67 किंवा इतर कोणत्याही कायद्यातील तरतुदीनुसार कुळास जमिनीचा मालक म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि जातीची नोंद करण्यात आलेली आहे. मानीव दिनांकापूर्वी जनगणनेच्या अभिलेखात घेण्यात आलेल्या जातीच्या नोंदी. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 ब 18 जुलै 2024. आता यामध्ये महसुली अभिलेख ही नोंदी, त्यामध्ये खासरा पत्रक, पाहणी पत्रक, क पत्रक, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सन 1951 नमुना क, हक्क नोंदपत्रक व 7/12 उतारा, जन्म मृत्यू रजिस्टर संबंधीचे अभिलेख गाव नमुना 14, शैक्षणिक अभिलेखे, प्रवेश निर्गम नोंदवही जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेखे, अनुज्ञप्ती नोंदवह्या, मळी नोंदवही, ताडी नोंदवही, आस्थापना अभिलेख,
कारागृह विभागाचे अभिलेखे, रजिस्टर ऑफ अंडर ट्रायल प्रिझनर, कच्च्या कैद्यांची नोंदवही, पोलीस विभागाकडील अभिलेखे, गाववारी गोपनीय रजिस्टर, C1 C2 क्राईम रजिस्टर, अटक, पंचनामे व FIR रजिस्टर, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अभिलेखे, खरेदी खत, नोंदणी रजिस्टर, डे बुक, करार खत, साठे खत, इसार पावती, भाडे चिठ्ठी, ठोकेपत्र, बटई पत्रक, दत्तक, विधानपत्रक, मृत्यूपत्रक, इच्छापत्रक, तडजोड पत्रक, इतर दस्त. आता मित्रांनो, हे जे एवढे कागदपत्र जे दाखवलेत आपल्याला यापैकी द्यायचेत, असे हे सगळेच द्यायचे नाही. नाहीतर बऱ्याच जणांना वाटणार एवढे कागद कुठून गोळा करायचे. तर असं नाही, जे आपल्याकडे यापैकी उपलब्ध असतील ते. भूमी अभिलेख विभागाकडील अभिलेख, आता यामध्ये काही लोकांचं असं असतं की त्यांना जमीनच नव्हती, मग यापैकी त्यांचा कोणता तरी पुरावा असू शकतो. किंवा काही असे असतात की 50 वर्षापूर्वी दुसऱ्या गावात राहत होते, नंतर ते त्यांचे पूर्वज इकडं दुसऱ्या गावात आले, मग त्यांचे जुन्या गावात पुरावे नसतात, मग ह्या गावात पुरावे काही जे असतील त्यापैकी वापरायचे, असा याचा उद्देश आहे. पक्का बुक, शेतवार पत्रक, वसुली बाकी, उल्ला प्रतिबुक, रिव्हिजन प्रतिबुक, क्लस्टर रजिस्टर, हक्क नोंदी पत्रक, नमुना 33 प्रतिकडील इसमवार यादी, नमुना 34 खानेसुमारी तक्ता व टिप्पण बुक. आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाकडील अभिलेखे असते तर माजी सैनिकाच्या सेवा नोंदी, जिल्हा वक्फ अधिकारी यांच्या कार्यालयाकडील अभिलेखे, मुतखबर, त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा तपशिलाबाबतचे अभिलेखे, मानव दिनांकापूर्वीचे शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अभिलेखे, वैध व अवैध प्रकरणांचा तपशील व कारणे. आता वरील पुराव्या आधारे अर्जदार व शपथपत्र देणारे नातेवाईक यांच्यातील नातेसंबंध सिद्ध होतात किंवा कसे, याबाबत ग्रामस्तरीय समिती आपला अभिप्राय देईल. यापैकी जे कागदपत्र असतील आपल्याकडे उपलब्ध त्यापैकी ग्रामस्तरीय समितीमार्फत प्राप्त झालेला स्थानिक चौकशी अहवालानुसार तालुकास्तरीय वंशावळ समितीने 7 दिवसात निर्णय घ्यावा. सक्षम प्राधिकारी तालुकास्तरीय वंशावळ समिती यांच्या अहवालाचे शासन निर्णय अधिसूचनेनुसार योग्य ती पडताळणी करून उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या आधारे कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील. हे बघा, पडताळणी करून उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या आधारे म्हणजे वरील जे असतील त्यापैकी. आता महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, हे झाला आपला कागदपत्राचा. आता यानंतर हा आहे स्थानिक चौकशी अहवालाचा ढोबळ नमुना. यामध्ये चौकशी करतील, त्यामध्ये हे कागदपत्राचे प्रकार आहे. हे शाळा दाखला, नोंदणीकृत ग्रामपंचायत दाखले, महसुली न्यायमूर्ती संदीप निवृत्त यांनी दिलेले दस्त, अर्जदाराची कुणबी नोंद, प्रमाणपत्र धारक, शपथपत्र धारक यापैकी. त्यानंतर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र काढण्यासाठी चौकशीसाठी जोडलेले सर्वसाधारण कागदपत्रे जे आपण आता बघितले, किंवा जे नातेसंबंधाचे असतील, शपथपत्र असतील त्यापैकी. अर्जदार यांचा शेतीचा तपशील असेल, भूमिहीन असेल किंवा भूधारक असेल त्यापैकी. असा हा अहवाल ग्रामस्तरीय हा अहवाल राहणार. त्यानंतर 2/9/2025 रोजीच्या हैदराबाद गॅझेट शासकीय निर्णयानुसार अर्जदाराचा शपथपत्र हा नमुना आहे शपथपत्राचा. यावर शपथपत्र करायचं, आपलं नाव सगळी माहिती भरून हा द्यायचा. त्याच्यानंतर नातेसंबंधातील व्यक्तीने द्यावायचा शपथपत्र नमुना हा सुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा आहे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी जात प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या दस्तऐवजाची सूची, चेकलिस्ट थोडक्यात. तर बघा, जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत अर्ज, ऑनलाईन अर्ज दाखल करायचा. जातीचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत ऑफलाईन अर्ज व्हीएलईने तहसील कार्यालयात दाखल करायचा. तहसीलदार यांचे रहिवासी प्रमाणपत्र, अर्जदार व नातेवाईक यांचे 2/9/2025 रोजी शासन निर्णयाने द्यावाचे शपथपत्र. त्यानंतर अर्जदार, वडील, आजोबा, पणजोबा, आत्या, काका यांचे शैक्षणिक महसुली पुरावे, आधार कार्ड, महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती, विभक्त भटक्या जमाती, इतर मागास, विशेष मागास जातीचे द्यावाच्या पडताळणीचे विनियम 3 एप्रिल 18 व जातीचे प्रमाणपत्र देण्याचे त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा 2024 18 जुलै 2024 अन्वये अधिसूचनेमधील दस्तऐवज. त्यानंतर हे असे 13 ऑक्टोबर 1967 मानव दिनांकापूर्वीचे जात नोंद असलेले पुरावे, हैदराबाद गॅझेटियरच्या 1881 पासूनच्या जनगणनेतील नोंदी पुरावा म्हणून घ्यावा. हे असे जे कागदपत्र आहेत हे कागदपत्र एवढे जोडायचे आणि याप्रमाणे या सर्व जोडलेल्या झेरॉक्स प्रती अटेस्टेड स्वयं साक्षीतीत करायच्या आणि हे तहसील कार्यालयात आपण अर्ज करायचेत.
अशी ही महत्त्वाची SOP होती, आपण सविस्तरपणे बघितली. आता तुमच्या जवळपास बरीचशी लक्षात आलीच असेल, आणि जर यापैकी काही लक्षात आलेलं नसेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता. आपण पुन्हा एकदा याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.